नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 7. गेल्या भागात जीवनविषयक तत्त्वज्ञानाबद्दल आपण चर्चा केलेली होती आणि आजच्या भागात जीवनविषयक तत्त्वज्ञानाशी संबंधित श्लोकांचा विचार करत आहोत. 8वा अध्याय. तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिः मामे वैष्यस्य संशयम्. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच येऊन मिळशील. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम् अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. सर्व इंद्रियांची द्वारं अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनानं प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचं चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. अध्याय 9. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. अध्याय 10. आदित्यानाम् अहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुताम् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी. अदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. 49 वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणाम् अहम्. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यामध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. मी 8 वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरं असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत मी आहे. पवनः पवताम् अस्मि रामशस्त्रभृताम् अहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसाम् अस्मि जाह्नवी. मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधार्यात श्रीराम आहे. तसेच माश्यात मगर आहे आणि नद्यात भागीरथी गंगा आहे. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः
कवीनाम् उशना कविः। वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे। क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी।